गुड इव्हनिंग डिअर फ्रेंड्स, मी अमर पाटील. अमर सायंटिफिक सोल्युशन्समध्ये पुस्तकांच्या पलीकडे या भागामध्ये सर्वांचं मी स्वागत करतो. तर आजचा आपला नवीन विषय आहे की हर्बल औषधांच्या विषयी किती आपल्याला माहिती आहे आणि ती माहिती जर कमी असेल तर ती आपण कशा पद्धतीने अपग्रेड करू शकतो. तर याच्यासाठी आपल्याला कुठला डेटाबेस आहे का की जो आपली माहिती काय करू शकतो, आपलं ज्ञान अद्ययावत करू शकतो. तर असा एक नवीन डेटाबेसची माहिती मी आज तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे आणि त्या डेटाबेसचं नाव जे आहे ते यस औषधी. आता औषधी याचा लॉंग फॉर्म पहिल्यांदा आपण बघू. तर ओ फॉर यस आपल्याला सर्वांना माहिती आहे ऑनलाईन. त्याच्यानंतर आहे यस फॉर स्ट्रक्चरल, अगेन अँड अनालिटिक्स बेस्ड डेटाबेस फॉर हब्स ऑफ इंडिया. तर याचा अशा पद्धतीने काय आहे यस लॉंग फॉर्म आहे. आता या औषधी प्लॅटफॉर्ममध्ये या डेटाबेसमध्ये 4 मेन फीचर्स आहेत. ते 4 मेन फीचर्स आपण काय आहेत बघू. पहिला आहे ट्रॅडिशनल नॉलेज, दुसरा आहे त्याच्यामध्ये जिओग्राफिकल क्लासिफिकेशन, तिसरा आहे फायटोकेमिकल्स आणि चौथा आहे केमो इन्फॉर्मॅटिक्स. तर वन बाय वन पाहू आपण. तर ट्रॅडिशनल नॉलेज म्हणजे काय, तर कुठल्या वनस्पतीचा कुठल्या हबचा कोणता पार्ट उपयोगात आणला गेला आहे आणि आणल्यानंतर त्याचे फायदे कुठले होऊ शकतात, कोणत्या आजारामध्ये वापरला जाऊ शकतो, याचे रिसर्च बेस्ड स्टडी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आहे जिओग्राफिकल क्लासिफिकेशन. तर ती वनस्पती भारतामध्ये कुठल्या भागामध्ये आढळते, कुठल्या स्टेटमध्ये आढळते याची सुद्धा माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. तिसरं आहे फायटोकेमिकल्स, म्हणजे कोणते कोणते ड्रग जे आहेत त्याचे ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स कोणते आहेत, तर हे सुद्धा रिसर्च प्रूव्हन डेटाबेसमध्ये इथे इन्क्लूड केलेले आहेत. त्याच्यानंतर आहे फिजिको केमिकल प्रॉपर्टीज, त्याच्यामध्ये आपण म्हणतो की केमो इन्फॉर्मॅटिक्स. तर त्याच्यामध्ये ऍडमिट स्टडी असेल, ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि टॉक्सिसिटी स्टडी हा. त्याच्यानंतर फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज असतील एखाद्या ड्रगच्या, तर या सुद्धा इन्क्लूड केलेल्या आहेत. तर हे जे काही फीचर्स आहेत या फीचरचा आपण नॉलेजसाठी कसा वापर करू शकतो किंवा आपल्या स्टडीमध्ये कुठे वापर करू शकतो का, तर यस लाईफ सायन्सेस, मेडिकल सायन्सेस, फार्मास्युटिकल सायन्सेस किंवा कुठल्याही सायन्सेस मधला जो स्टुडंट की जो कॉलेज लेवल असेल, हायस्कूल लेवल असेल किंवा प्रोफेशनल लेवलला जर असेल आणि संशोधनात्मक दृष्टिकोनातून जर पाहत असेल, एखाद्या हबचा भारत देशामध्ये अवेलेबिलिटी आहे का आणि त्याचा वापर उपयोग जर आणण्यात आला असेल तर कशा पद्धतीने होऊ शकतो, तर या डेटाबेसमध्ये आपण खूप चांगली माहिती घेऊ शकतो. तर पहिला आहे नावानुसार आपण त्याला सर्च करू शकतो. त्याच्यानंतर थेरापेटिक बेसनं आपण सुद्धा त्याला सर्च करू शकतो या डेटाबेसमध्ये. त्याच्यानंतर फॅमिली बेसिसवर सुद्धा आपण त्याला सर्च करू शकतो. फायटोकेमिकल बेस म्हणजे त्याच्यामध्ये कुठला केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे आणि त्याच्यानुसार आपण सुद्धा इथे सर्च करू शकतो. आणि फायनली आहे नॅचरल प्रोडक्ट क्लास, म्हणजे जसे अल्कलॉइड्स आहेत, फ्लेव्हनॉइड्स आहेत, ग्लायकोसाइड्स आहेत, हे जर त्याच्यामध्ये जर आपण सर्च केला तर त्याच्यानुसार कोणत्या कोणत्या ड्रगमध्ये अवेलेबल आहेत आणि किती किती पर्सेंटेजमध्ये अवेलेबल आहेत याची सुद्धा आपल्याला माहिती मिळू शकते. तर असा औषधी हा जो डेटाबेस आहे, हा डेटाबेस फ्रीली अवेलेबल आहे. याची सर्व